नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। कोविड काळात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी निरपेक्षपणे मदत केल्याबद्दल त्यांना त्रिनिदाद अँड टोबॅगो गणतंत्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर। पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर झाल्या भाऊक। Under your leadership, India has extended its hand to the world, but never more so. Through your compassion, through your benevolence, with the vaccines initiative 4 years ago, when COVID-19 pandemic brought the world to its knees, while some other countries were hoarding medical supplies, you, sir, you ensured that vaccines and supplies reach even the smallest nations, including Trinidad and Tobago. Through your benevolence, you brought hope and calm where there was fear. I say again, this was more than diplomacy. This was an act of kinship. This was an act of shared humanity. This was an act of love. And this is one of the many reasons we are deeply proud to bestow upon you, Excellency, the Order of the Republic of Trinidad and Tobago. देवक्षयणी आषाढी एकादशी निमित्त काल पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाई मातेच्या चरणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली। पुण्याची भूमी ही एक प्रकारच्या स्वराज्याच्या संस्काराचा उगमस्थान आहे। माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह यांनी पुण्यात कार्यक्रमात संबोधन केले। पुणे की भूमि एक प्रकार से स्वराज के संस्कार का उद्गम स्थान है। 17वीं शताब्दी में भी यहीं से स्वराज की आलेख तंजावुर से अटक तक, अटक से कटक तक पहुंची और जब अंग्रेजों के सामने फिर से एक बार स्वराज के लिए जनता को लड़ने का समय आया, तब सबसे पहला सिंह गर्जना तिलक महाराज ने की, स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है। मानवी मूल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी आपण एआय हे माध्यम म्हणून पाहतो। एआय फॉर ऑल या मंत्राचा काम करत आपण भारतातील विविध क्षेत्रांमध्ये एआयचा व्यापक आणि सक्रियपणे वापर करत आहोत। जबाबदार एआय साठी आपण एकत्रित काम केले पाहिजे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ब्रिस्ट समिट येथे केले भाष्य। शेतकऱ्यांच्या 7.5 मेगावॉट क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना संपूर्णपणे मोफत वीज पुरवली जात आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले, शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय केला आणि आज महाराष्ट्रातल्या 7.5 HP पर्यंतच्या कुठल्याही शेतकऱ्याकडनं आपण विजेचं बिल वसूल करत नाही। आता आपला प्रयत्न आहे की शेतकऱ्याला केवळ मोफत वीज नाही तर शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे आणि ती 365 दिवस मिळाली पाहिजे। आणि म्हणून संपूर्ण विजेच्या फीडरचं सोलरायझेशन करण्याचं काम आपण हाती घेतलं आहे। आणि मला सोलापूर जिल्ह्याचं अभिनंदन करायचं आहे की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर सोलापूर जिल्हा आहे। त्यामुळे पुढच्या वर्षी 2026च्या डिसेंबरपर्यंत मला विश्वास आहे, खरं म्हणजे पुढच्या आषाढीला जेव्हा मी येईल तोपर्यंतच 80% सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तासाची वीज ही मिळणं सुरू झालेलं असेल आणि डिसेंबरपर्यंत जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांना ती मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला या माध्यमातून आहे। आम्हाला मराठी असल्याचा, मराठी भाषेचा अभिमान आहे। आम्ही त्यासोबत हिंदू आहोत आणि आम्हाला हिंदुत्वाचाही अभिमान आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांना दिली माहिती। मुळात त्यांना असूया आहे की 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्याला ते काहीच काम करू शकले नाही, पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला, त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला। आम्ही बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला, पत्रा चाळीतल्या मराठी माणसाला, अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं, याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे। पण मी नेहमी सांगतोय, पब्लिक हे सब जानती है। त्यामुळे मुंबईतला मराठी असो
की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे, पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत. वंचितांच्या हक्काच्या घराचं स्वप्न आता साकार होत आहे. माननीय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दादांनी जनसेवेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. सिंधुदुर्गातील ओस गावातील स्वतःची जमीन त्यांनी कातकरी समाजाच्या 70 भटक्या कुटुंबासाठी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांनी जनसेवेचा एक आगळा वेगळा आदर्श प्रस्थापित केला. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या 70 भटक्या कुटुंबांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत ओस गावातील स्वतःची जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या वंचित कुटुंबांच्या स्थिर जीवनाचं स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या जनता दरबारात रविदादांनी थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या तक्रारींवर आणि समस्यांवर तातडीनं कार्यवाही केली. या जनता दरबारात एकूण 42 अर्जांवर निर्णय घेण्यात आले. उर्वरित अर्जांवरही लवकरच कार्यवाही केली जाईल असं त्यांनी जाहीर केलं. कातकरी समाजासाठी त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत प्रशंसनीय आहे. पीडित जनतेचा प्रत्येक प्रश्न राजकारणापलीकडे जाऊन वैयक्तिक स्तरावर ते सोडवतात आणि म्हणूनच रवींद्रजी फक्त नेते नाहीत तर सर्वांचे लाडके दादा आहेत. भाजप महायुती सरकारने 3 ऑक्टोबरला अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून केला घोषित. सर्व स्तरावर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र धर्म ही नवीन पॉडकास्ट मालिका माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरू केली आहे. पाहायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सत्तेकरता लढाई केली नाही. ते ध्येयाकरता लढले, देव देश आणि धर्माकरता ते लढले. ही वारी कोणतं इव्हेंट नाही, ही चालती बोलती संस्कृती आहे, एक अखंड स्मृती आहे जी महाराष्ट्राचा आत्माभिमान जपते. हजारो वर्षापूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता पावले विठुरायाकडे जात वारी न इस्लामी राजवटीत थांबली न इंग्रजी आक्रमणात. आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचंय का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.